की कोकणात हॉटेलं वाढवा, इंग्लिश बोलणारी लोकं वाढवा, आपल्या कोकणी मुलांना इंग्लिश आलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा जेणेकरून टुरिझम येईल आणि जेवढं पैसा कोकणाला ते नाणारसारखे थर्ड क्लास प्रकल्प देतील त्याच्यापेक्षा जास्ती पैसा कोकणाला कोकण पण वाचवून त्याचं सौंदर्य वाचवून टुरिझम देऊ शकतो. गोव्यात काही नाही हो, गोवा खूप झालं आहे. गोवा इज डन, गोवा इज ओके. पण जर सौंदर्य ग्रीनरी पाहायची असेल तर माझ्या कोकणात या. मुंबईला आपल्याला अथांग समुद्र लाभला आहे, पुण्याला मस्त मस्त नद्या लाभल्या आहेत, पण कोकण अशी एकच जागा आहे जिथे समुद्रही आहे, डोंगरही आहेत, दऱ्याही आहेत आणि नदीही आहे. तर आपल्या कोकणात सगळं काही आहे. मासेही आहेत, चांगलं व्हेज प्रकारचं जेवणही मिळतं, जैन जेवणही मिळतं. तुम्ही या आणि माझ्या कोकणाला एन्जॉय करा. हे बघा, नाणार नको, टुरिझम पाहिजे. प्रकल्प नको तर विकल्प पाहिजे. त्याचा विकल्प हा आहे की